नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनासी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे. मी व्हिडिओ टाकला, मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच्या संदर्भामध्ये आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या कमेंट्स त्याच्या खाली आले की सर 6वी ते 8वीसाठी मॅथ्स सायन्ससाठी स्पेशल व्हिडिओ बनवा की आम्हाला कोणते प्रश्न विचारले जातील. म्हटलं हो, काही हरकत नाही, तुम्ही आज्ञा करा, आम्ही त्या ठिकाणी 100% तुमच्या आदेशाचं पालन त्या ठिकाणी करू. मग आता बघूयात आपण गणितामध्ये कोणते असे मोस्ट कॉमन प्रश्न आहेत की जे तुम्हाला विचारले जातात. आता बघा, तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी दोन्ही माध्यमाच्या शाळांवरती बोलवलं जाऊ शकतं, परंतु मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत ना किंवा मॅक्झिमम शाळा ज्या आहेत मॅक्झिमम इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला मराठीमधनं शिकवावं लागणार आहे. त्यामुळे मी हे जे प्रश्न आहेत ते मराठीमध्ये घेतलेले आहेत आणि मग मलाही थोडीशी अडचण मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये थोडी जाते, परंतु आपण काय करूयात की दोघं मिळून चर्चा करूयात, तुम्ही आणि मी, आणि मग 100% आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळतील. बघा, पहिला प्रश्न मला असं वाटतं की जर 6वी ते 8वीला जर मुलाखत होत असेल तर हे प्रश्न कॉमनली विचारले जातात, फारसे काही कठीण प्रश्न विचारले त्या ठिकाणी जात नाहीत आणि या प्रश्नांची उत्तर 100% मॅथ्स सायन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असतातच. उदाहरणार्थ समजा नॅचरल नंबर्स काय असतात, होल नंबर्स काय असतात, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर पूर्णांक किंवा मराठीमध्ये अपूर्णांक संख्या कोणकोणत्या असतात, पूर्ण संख्या कोणत्या असतात, होल नंबर्स असतील, नैसर्गिक नंबर्स असतील किंवा मग पूर्णांक, याच्यामधला फरक नेमका काय असतो असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अविभाज्य संख्या म्हणजे नेमके काय असतं त्याची उदाहरणं द्या, 4-5 नंबर्स तुम्हाला विचारले जातील, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे म्हणजे काय की लसावी आणि मसावी, ज्याला आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणतो किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतो, बरोबर आहे की नाही. तर ते विद्यार्थ्यांना तुम्ही सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने शिकवाल असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतो किंवा ते विचारतील की दोघांमधला बेसिक फरक काय, त्याची उदाहरणं द्या वगैरे वगैरे. अपूर्णांक म्हणजे काय आणि त्याचे प्रकार नेमके कोणकोणते असतात याच्याबद्दलही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन असेल, इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल, असे विविध प्रश्न जे ते आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न जो आपल्याला विचारला जाऊ शकतो तो मला असं वाटतं की दशांश अपूर्णांक विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने समजून सांगाल, डेसिमल मेथड जे तुम्ही कशा पद्धतीने समजून सांगाल याबद्दल तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. गुणोत्तर आणि प्रमाण यामधला नेमका काय फरक असतो, म्हणजे रेशो आणि प्रपोर्शन याच्यामधला फरक काय असतो, टक्केवारीचा दैनंदिन जीवनामधील उपयोग कसा सांगाल, म्हणजे हाऊ विल यू कोरिलेट द पर्सेंटेज. पर्सेंटेज आपण नेहमी करत असतो, टक्केवारी त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस याच्या पद्धतीच्या काही संकल्पना आपण वापरत असतो, त्याचा वापर तुम्ही कशा पद्धतीने कराल दैनंदिन जीवनामध्ये याच्याबद्दलचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नफा तोटा विद्यार्थ्यांना प्रॉफिट लॉस कशा पद्धतीने समजून सांगाल, कृतीतून कशा पद्धतीने समजून सांगाल हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बीजगणितीय राशी म्हणजे नेमके काय असतात, बघा हा मोठा कठीण प्रश्न आहे. बीजगणित म्हणजे काय असते त्या ठिकाणी मला असं वाटतं की अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे नेमकं काय असतं, बरोबर आहे की नाही, ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. व्हेरिएबल म्हणजे काय असतं आणि विद्यार्थ्यांना ते कसं शिकवाल, म्हणजे त्याला व्हेरिएबलला म्हटलं जातं चल. समीकरण म्हणजे इक्वेशन म्हणजे काय असतं त्याचं सोपं उदाहरण द्या. त्रिकोणाचे प्रकार किती असतात, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ट्रायंगल, तुम्हाला सुद्धा माहिती असतं, त्याचे प्रॉपर्टीज सुद्धा तुम्ही सांगू शकता. 6वी ते 8वीसाठी मी हे तुम्हाला कॉमनली प्रश्न सांगतोय. त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज किती होते, लहान लेकरू सुद्धा सांगू शकते. 180 डिग्री असते. समांतर रेषा आणि छेदिका याच्यामध्ये नेमका काय फरक असतो हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की पॅरलल लाईन्स आणि त्याला कुठला म्हणतात ट्रान्सव्हर्स लाईन याच्यामध्ये नेमका काय फरक असतो याच्याबद्दल आपल्याला माहिती विचारला जाऊ शकते. परिमिती आणि क्षेत्रफळ याच्यामधला नेमका काय फरक असतो. परिमिती म्हणजे असते सर्कम्फरन्स, एरिया म्हणजे असतो, बरोबर आहे की नाही. एरिया म्हणजे क्षेत्रफळ. आता तुम्ही गोंधळ करत बसा, मॅथमॅटिकल डेफिनेशन दोघांचं सुद्धा फाइंड आउट करू शकतो आपण. परिमिती म्हणजे पेरिमीटर म्हणजे बेसिकली असं असतं की सम ऑफ द ऑल द साइड्स सर्कलमध्ये असेल तर त्याला सर्कम्फरन्स वगैरे म्हटलं जातं, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं तर पेरिमीटर म्हटलं जातं. क्षेत्रफळ म्हणजे एरिया असतो, त्याचे एरियाचे वेगळ्या शेप्सचे फॉर्म्युले तुम्हाला विचारले जाऊ शकतात. वर्तुळाचे प्रमुख घटक कोणते असतात, उदाहरणार्थ रेडियस असेल, क्वार्ड असेल, लार्जेस्ट क्वार्ड असेल त्याला आपण काय म्हणतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर टँजेंट असेल, सेंटर असेल, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. घनफळ म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे नेमकं काय असतं. सममिती म्हणजे काय त्याची उदाहरणं द्या, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण कॉन्ग्रुएन्स म्हणतो किंवा कॉन्ग्रुएंट प्रॉपर्टीज जे असतात त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सरासरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणामधून तुम्ही कशा पद्धतीने शिकवू शकता, म्हणजे ॲव्हरेज गणिताची भीती असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसं शिकवाल, हा प्रश्न खूप छान आहे, मला हा आवडतो. तुम्ही 100% हा प्रश्नासाठी तुम्ही प्रिपेअर राहा की तुम्हाला याबद्दलची प्रश्न विचारल्याच जाईल, याच्यामध्ये काहीही शंका नाही आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सजीव आणि निर्जीव याच्यामधील फरक, हा मला नाही वाटत की विचारला जाईल म्हणून, परंतु सांगता येत नाही भाऊ, तुम्ही फरक कसं स्पष्ट कराल हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. पेशी म्हणजे काय, सेल्स म्हणजे काय असतात, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामधला नेमका बेसिक फरक काय असतो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फोटोसिंथेसिस म्हणजे काय असते, वनस्पतींमध्ये पाण्याचं वहन म्हणजे हाऊ द ट्रान्सपिरेशन म्हणतात का त्याला, नाही
म्हणजे पाणी कशा पद्धतीने वाहतं, त्याच्यामध्ये झायलम असतं आणि फ्लोएम असतं, त्यांचं वेगळं काम काय कशा पद्धतीने असतं याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मानवी पचन संस्था जर तुम्हाला असंच सांगितलं की समजावून सांगा, मग तुम्ही सांगू शकता बडे आतडे छोटे आतडे, फिर बाकी तो आप सबको पता ही है. रक्ताचे प्रमुख घटक कोणकोणते असतात हा प्रश्न कॉमनली विचारला जाऊ शकतो. फोर्स म्हणजे काय, त्याचे परिणाम काय असतात, व्हॉट आर द कॉजेस ऑफ फोर्स, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स, व्हॉट इज द SI नोड ऑफ फोर्स, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस, फंडामेंटल फोर्सेस असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फ्रिक्शन म्हणजे काय असते, त्याचे फायदे सांगा, त्याचे तोटे सांगा, बरोबर आहे की नाही. त्याला आपण म्हणतो फ्रिक्शन, त्याला डेव्हिल आणि काहीतरी असं म्हटलं जातं. एक शब्द आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, खूप कॉमन प्रश्न आहे, तो आपल्या प्रत्येकाला यायला पाहिजे. वर्क आणि एनर्जी याच्यामध्ये नेमका काय फरक असतो, बरोबर आहे की नाही, म्हणजे कार्य आणि ऊर्जा याच्यामध्ये नेमका काय फरक असतो. हीट आणि टेम्परेचर दोघांमध्ये काय फरक असतो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रकाशाचं परावर्तन मीन्स व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ध्वनी कसा प्रोड्यूस होतो, हाऊ साऊंड इज प्रोड्यूस्ड, दॅट इज द व्हेरी बेसिक क्वेश्चन. या ठिकाणी आपलं लॅरिंग्स असतात, या ठिकाणी लंग्स असतात, हवा वगैरे येते आणि मग त्यांचं व्हायब्रेशन्स होतं. त्यांची तुम्ही लेंथ वगैरे सांगू शकता की पुरुषांचा आवाज महिलांपेक्षा वेगळा का असतो, दोघांमध्ये नेमका काय फरक असतो, फ्रिक्वेन्सी, पिच आणि इतर ज्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्यांच्यामध्ये लाऊडनेसच्या संदर्भामध्ये, चालक आणि दुर्वाहक यांच्यामधला फरक काय असतो, म्हणजे कंडक्टर आणि सेमी कंडक्टर, त्याचबरोबर हे इन्सुलेटर्स याच्यामधला फरक काय असतो, ऍसिड बेसेस यांच्यामधला बेसिक फरक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि मग म्हणजे काय म्हणतात त्याला, सॉल्ट्स, ऍसिड आणि बेसिस याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आम्ल, आम्लारी आणि क्षार असं म्हटलं जातं. भौतिक आणि रासायनिक बदल याच्यामधला फरक सांगा, म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फिजिकल अँड द केमिकल चेंज. मिश्रण आणि संयुग याच्यामधला फरक सांगा. मॉलिक्यूल नेमका कसा असतो, संयुग कसा फॉर्म होतो म्हणजे बॉन्ड कसा फॉर्म होतो, आणि मिश्रण म्हणजे सोल्युशन कसं असतं याच्याबद्दलची माहिती द्या. जलचक्र विद्यार्थ्यांना कृतीतून कसं शिकवायला असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अध्यापन शास्त्राचे काही महत्त्वाचे प्रश्न असतात की जर समजा तुम्हाला गणित विषय असेल, अवघड विषय, तो विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने समजून सांगाल. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता समान नसेल, साहजिकच आहे, सर्व विद्यार्थ्यांची जे काही अंडरस्टँडिंग लेवल असते ते काही सेम नसते, त्याच्यामुळे त्यांना तुम्ही कसं समजून सांगाल. जे विद्यार्थी कमजोर आहेत किंवा अभ्यासामध्ये थोडेसे मागे आहेत अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय रणनीती तुम्ही आखाल. हुशार विद्यार्थ्यांना अतिरिक्त आव्हान, हुशार विद्यार्थ्यांचं अतिरिक्त आव्हान असतं बरं का. गणित शिकवताना काही विद्यार्थी असे असतात की जे खूप फास्ट आन्सर देतात आणि मग जे आहे ते तुम्हाला अडचण होऊन जाते, आणि म्हणून काय होतं की आपल्याला सोप्या मेथड जे आहेत ते वापराव्या लागतात. विज्ञान विषय शिकवताना प्रयोगांचं महत्त्व नेमकं काय असतं हे तुम्ही सांगायला पाहिजे, आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचं महत्त्वाचं आहे ते तुम्ही सांगायलाच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा वापर अध्यापनात कसा कराल. उदाहरणार्थ कार्यबॉल लेकर हो, मला एक सांगा बरं, म्हणजे मी साऊंड शिकवताना असं म्हणत असतो, मी सांगतो, मी असं गृहीत धरा की तुमचे डोळे बंद आहेत आणि एका महिलेला बोलायला लावलं, एका पुरुषाला बोलायला लावलं, तर तुम्ही दोघांचा आवाज समजू शकाल का. तर म्हणजे डोळ्यावरती पट्टी लावल्याच्यानंतर सुद्धा सांगितलं तुम्हाला की आता सखाराम बोलणार आहे आणि एक सखी बोलणार आहे, तर कोण सखी आणि कोण सखाराम याचा मधला फरक ओळखा. तुमच्या डोळ्यावरती पट्टी आहे आणि मग आपण त्यांना दोघांपैकी एकाला बोलायला लावलं, मुलगा सहज सांगू शकतो सखी कोण आणि सखाराम कोण. आता हे त्याला माहिती आहे की बाबा पुरुषांचा आवाज कसा आहे, तो महिलांचा आवाज कसा असतो, ते सहज सांगू शकतो, बरोबर आहे की नाही. किंवा तुम्ही 9व्या वर्गामध्ये शिकवत आहात, समजा तुम्हाला शिकवायचा आहे फोर्स, आणि तुम्ही विद्यार्थ्यांना विचारायचं तुम्हाला की व्हॉट इज मीन बाय फोर्स, तर तो 6व्या 7व्या वर्गामध्ये शिकलेलाच असतो की फोर्स इज नथिंग बट पुश ऑर पुल. परंतु आता त्याला तुम्हाला हे शिकवायचं आहे की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज फोर्स. मग अडचण येते ना हो. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, पूर्वीचा त्याला जे जे आधी माहीत आहे त्याच्यासोबत आजचं जे तुम्हाला शिकवायचं आहे त्याची सांगड घालावी लागते. याला म्हणतो आपण विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा वापर. मीन्स द व्हॉट स्टुडंट्स नोज अबाउट अ पर्टिक्युलर टॉपिक दॅट यू मस्ट बी नोईंग अँड यू मस्ट ट्राय टू गेट आउट ऑफ देम. त्यांच्यामधूनच प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागते, धडपड करावी लागते. पुढे असते फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि सबमेटिव्ह असेसमेंट, हे दोन प्रकार असतात बघा. याच्यामध्ये जे आपण घटक चाचण्या वगैरे घेतो ते फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा भाग असतो. सबमेटिव्ह असेसमेंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, जसं प्रथम घटक, द्वितीय घटक अशा पद्धतीचं ते तुम्ही असेसमेंट शिकलेले आहात, तुम्हाला सर्वांना 100% माहितीच आहे. विद्यार्थ्यांच्या चुका तुम्ही कशा हाताळाल. एका वर्गात एखादा विद्यार्थी सतत त्रास दिसत तुम्ही काय करसाल, तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही गणित विज्ञान शिकवताना कशा पद्धतीने कराल, स्मार्ट बोर्ड, PPT, व्हिडिओचा वापर कशा पद्धतीने करू शकाल, पाठ योजना म्हणजे लेसन प्लॅन तयार करताना तुम्ही नेमकं काय कराल, कोणते घटक लक्षात ठेवसाल, लर्निंग आउटकम म्हणजे नेमकं काय असतं, अध्ययन निश्चिती आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे नेमकं काय असतं, निष्पत्ती निश्चिती, अध्ययन निष्पत्ती याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित कसं कराल, हा बहुत बढिया प्रश्न आहे. मला असं वाटतं की हे 2-3 प्रश्न तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आम्ही शिक्षक म्हणून का निवडावे, व्हाय वी मस्ट सिलेक्ट यू.
आम्ही तुमची निवड का करायला पाहिजे हे तुम्ही सांगा ना भाऊ. मग तुम्ही तुमच्या क्वालिटीज सांगायच्या, डिस्क्राईब करायचं की का तुम्ही महत्त्वाचे आहात शिक्षक म्हणून. आणि मग ढांटाडाण ढांटाडाण पालकांकडून एखादी तक्रार आली आहे असल्यावर तुम्ही कशा पद्धतीने, मग शिक्षक असाच असला पाहिजे. नाही तर काय, मास्तरले पाहून जर लेकरू झोपीत गेले तर मग मास्तर काय कामीच आहे. त्याच्यामुळं एनर्जेटिक असलं पाहिजे माणसानं, ढांटाडाण.